पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये क्लायमेट हे थोडंसं उष्ण असतं, दमट असतं, याच्यामध्ये ओलसरपणा असतो आणि हा ओलसरपणा मायक्रो ऑर्गॅनिझम वाढीसाठी चांगला असतो. कारण ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांना स्किन इन्फेक्शन असतात आणि ज्यांना ऑलरेडी स्किन इन्फेक्शन आहेत ते या क्लायमेटमध्ये आणखीन जास्त प्रमाणात दिसून येतात. तर आपण आज बघणार आहोत की फंगल इन्फेक्शन काय आहे किंवा ते थोड्याफार प्रमाणात कसं ओळखावं आपण घरच्या घरी आणि त्याच्यासाठी कोणती काळजी घ्यावी की जेणेकरून तुम्ही ते टाळू शकता. तर फंगल इन्फेक्शन जेव्हा तुमच्या शरीरावरती जे काही स्किन फोल्ड्स आहेत किंवा ओव्हरऑल शरीरावरती लालसर हे गोलाकार चट्टे येतात, ते त्याच्यावरती थोडेसे पुरळ असतात, त्याची खाज खूप असते, जास्तीत जास्त प्रमाणात दिवसभर तुम्ही जेव्हा कामात असता त्यावेळी ते जास्त खाज जाणवत नाही, पण रात्री जेव्हा तुम्ही रिलॅक्स होता त्यावेळी त्याची खाज जास्त प्रमाणात जाणवते. मोठे असतात, छोटे असतात, कशाही प्रकारे येऊ शकतात. पण हे आता ओळखणं तर झालं आहे, पण ह्याच्यानंतर तुम्ही त्याला येऊ नये म्हणून काय कराल तर दररोज जे काही तुमचं रुटीन आहे त्याच्यामध्ये तुमची अंघोळ पहिल्यांदा येते. अंघोळीमध्ये तुम्ही जास्त कडक पाण्याचा वापर करू नका, कोमट पाणी शक्यतो यूज करा. अंघोळीसाठी सोप हे जर अँटीफंगल सोप्स आहेत त्याचा वापर करू शकता जर तुम्हाला ऑलरेडी इन्फेक्शन असेल तर. जर नसेल तर माइल्ड सोप यूज करा. अंघोळीनंतर मॉइश्चरायझरचा वापर करा. त्या अगोदर जेव्हा तुम्ही टॉवेलनी तुमची स्किन कोरडी करताय ती जास्त प्रमाणात न घासता हळूवार तुमच्या जे काही पार्ट्स आहेत ते क्लीन करा, कोरडे करा. जास्त घर्षण आली तिथं ड्रायनेस येऊ शकतो. ड्राय केल्यानंतर जे काही तुमचे स्किन फोल्ड्स आहेत जसे की मानेचा एरिया, पोटाचा भाग, अंडर आर्म्स, अंडर थाईज, अंडर ब्रेस्ट एरिया किंवा बोटांच्या मध्ये जिथं ओलसरपणा जास्त प्रमाणात राहतो अशा ठिकाणी तुम्ही अँटीफंगल पावडर्स आहेत की त्याचा तुम्ही वापर करू शकता. दिवसातून 2 वेळा पावडर डस्ट करायची आहे आणि त्याच्याने तुम्हाला इन्फेक्शन हे प्रिव्हेंट होऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही तुम्ही कपडे यूज करता, कपडे यूज करताना शक्यतो कॉटनचे कपडे यूज करा जेणेकरून तुमचा घाम वगैरे ॲब्सॉर्ब होईल. सिंथेटिक कपडे किंवा टाईट कपडे शक्यतो टाळा. जीन्स वगैरे ह्या गोष्टी टाळा कारण ते सतत धुतले जात नाही आहेत आणि सतत घाम राहतो, त्याच्यामुळे इन्फेक्शनचे चान्सेस हे वाढतात. बाहेर पडताना जे काही शूज वगैरे घालता शक्यतो पावसाळ्यामध्ये शूज अवॉइड करा कारण भिजलेले शूज असतात किंवा सॉक्स वगैरे भिजतात, ते तुम्ही तसंच दिवसभर वापरता त्यामुळे फंगल इन्फेक्शन वाढू शकतं. याच्यासाठी तुम्ही थोडंसं ओपन शूज म्हणजे सँडल्स वगैरे अशा गोष्टींचा यूज करा. पर्सनल हायजीनमध्ये ज्या गोष्टी वापरतात जसे की सोप्स आले, पर्सनल कपडे आले किंवा टॉवेल्स वगैरे आले, अशा गोष्टी तुम्ही तुमच्या कुणाही फ्रेंड्सला किंवा घरच्यांसोबत शेअर न करता तुम्ही त्या पर्सनल ठेवा जेणेकरून इन्फेक्शन हे एकमेकांना पसरणार नाही. नंतर तुमची नखं ही जास्त वाढवू नका जेणेकरून त्याच्यामध्ये घाण साठणार नाही, ती खाण्याद्वारे तुमच्या पोटात जाणार नाही घाण, किंवा तुम्ही सतत जर चेहऱ्याला वगैरे हात लावत असाल तर त्याचं इन्फेक्शन, नखांचं इन्फेक्शन तुमच्या स्किनला होणार नाही किंवा त्याच्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा ह्या गोष्टी होणार नाहीत. हे आपण टाळू शकतो, त्याच्यामुळे नखे हे कट करा. बाकी पर्सनल हायजीनमध्ये हायड्रेशन मेंटेन ठेवा जेणेकरून हायड्रेट राहाल. जे ह्या पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी पिलं जात नाही आहे, पण कोमट पाण्याचा वापर तुम्ही थोडंसं करून पाणी जास्त पिऊ शकता. अँटीऑक्सिडंटचा वापर जास्त प्रमाणात करा जेणेकरून इम्युनिटी जास्त चांगली राहील. पालेभाज्या आहेत, फळं आहेत, ह्या गोष्टींचा जास्तीत जास्त वापर करा. आता केसांची काळजी, पावसात भिजून आल्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं की केस असेच ओले राहतात आणि त्या ओलसरपणामुळं फंगल इन्फेक्शन म्हणजेच की डॅन्ड्रफ वगैरे ह्या गोष्टी ह्या वाढायला लागतात. तर डॅन्ड्रफची केअरमध्ये तुम्ही अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूचा यूज करा किंवा ओव्हरनाईट लोशन्स आहेत त्या लोशनचा यूज करा. तेलाचं प्रमाण थोडंफार कमी करा जेणेकरून डॅन्ड्रफ हा जास्त वाढणार नाही. कधीकधी हेअर्समध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकतं, फॉलिक्युलायटिस वगैरे होऊ शकतं. मग अशा गोष्टी घरच्या घरी ट्रीट न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानुसार जे काही इन्फेक्शन असेल ते लवकरात लवकर ट्रीट करता येईल तुम्हाला. बाकी स्किन केअर रुटीन सेमच ठेवायचं आहे, काही त्याच्यात बदल करायचा नाही आहे. पण त्यातल्या त्यात ज्यांची स्किन खूप ऑइली असेल त्यांनी AHA किंवा BHA अशा फेसवॉशचा यूज करा. ज्यांची ड्राय स्किन असेल त्यांनी क्लिन्झरचा वापर करा.
त्यानंतर मॉइश्चरायझर हे कंपल्सरी लावायचं आहे, असं नाही आहे की मॉइश्चरायझरची गरज नसते, पण ह्या सीझनमध्ये सुद्धा मॉइश्चरायझर लावू शकता. ड्राय स्किनवाल्यांनी लोशनचा वापर करा. बाकी हॅलोरोनिक ॲसिडचा यूज करू शकता. त्यानंतर ज्यांची ऑइली स्किन असेल त्यांनी ऑइल कंट्रोलवाले जेल बेसवाले मॉइश्चरायझर यूज करू शकता. नंतर सनस्क्रीन्स आहेत. सनस्क्रीन तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टू स्किननुसार तुम्हाला जे सुटेबल आहे ते यूज करा. पण सनस्क्रीन हे वापरायचंच आहे, असं नाही आहे की जास्त ऊन नसतं तर मी का वापरू. पण इनडोअर आणि आउटडोअर जरी उष्ण वातावरण नसेल किंवा सूर्यप्रकाश जास्त नसेल तरीसुद्धा UVA आणि UVB यांच्यापासून प्रोटेक्शन मिळण्यासाठी तुम्हाला सनस्क्रीन हे वापरणं गरजेचं आहे. हे आता आपण बघितलो स्किन केअर रुटीनमध्ये. अशाच काही स्किन किंवा हेअर रिलेटेड प्रॉब्लेमसाठी तुम्ही निर्मिती कॉस्मॅटिक सेंटरला व्हिजिट करू शकता किंवा सोशल मीडियावरती इंस्टाग्राम किंवा यूट्यूब याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता.